माधवजी, आपण खरं तर वेदनेवर मात करणारा एक माणूस आहात. वेदनेला तुम्ही मजा म्हणून नाही का, आनंद म्हणून नाही का पाहत आहात वेदनेकडं, असं मगाशीच तुम्ही बोलले. तर खरं सांगा, हे सगळं बोलण्यासाठी ऊर्जा स्रोत कुठून आले तुम्हाला? त्या ऊर्जा स्रोताबद्दल जर सांगितलं थोडं तर फार बरं वाटेल आम्हाला. चांगला प्रश्न विचारला तुम्ही आणि महत्त्वाचा प्रश्न आहे तो. त्याशिवाय माझं आयुष्यच पूर्ण होत नाही, कविताच पूर्ण होत नाही, माझं लिखाणच पूर्ण होत नाही. माझी ऊर्जा ही माझी पत्नी वा 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 ही आहे. कारण कुठलीही कविता झाली की पहिला तिला ऐकवतो, मग तिचा MRP सिक्का पडला, माधव रामचंद्र पवार, मग ती कविता MRP सिक्का. तुम्ही अगदी माझ्या जातकुळीची, तुमच्या जातकुळीचं मी असल्यासारखं मला वाटायला लागले. एकच आहे. नाही नाही, मीही माझ्या पत्नीला विचारल्याशिवाय नाही का ती कविता पास करत नाही. पत्नीला कविता दाखवल्यानंतर तिने जर हो म्हणली तरच माझी कविता पास होती. म्हणून माझ्या कविता देखील वर्षातून 3 किंवा 4 होतात. यांना माहिती आहे की मी जास्त कविता करत नाही, पण केल्या तर ते मोजक्या करतो आणि मग त्या नाही का गाण्याचा पण प्रयत्न करतो. मला गाऊन म्हणायला कविता फार आवडते. आणि तुम्ही हे अर्थात सर पण गाऊनच कविता म्हणत असतात. थोडक्यात म्हणजे ते ठेच लागलेल्या जखमेतही सौंदर्य पाहतात असं. तर तुमची प्रेरणा ही आहे आणि 100% प्रेरणा आहे माझी. बरं ताईंना ऐका, ताईंच्यामुळे खरं म्हणजे तुमच्या जीवनाला एक मोठा आधार, आणि ही गोष्ट नक्की कुणीही मान्य करीन. आणि तुम्ही मान्य करता मोठ्या मनाने, आणि ते फार आवडलं आम्हाला, सर्वांनाच आवडले. पती पत्नी म्हणून राहत नाही. बरं, मित्र मैत्रिणी, प्रियशी प्रियकर. वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. पती पत्नी आले की अधिकार आला, हे आला, तसलं काय नाही आमच्यामध्ये. वा वा वा, अजिबात नाही, अजिबात नाही. ना बुझाओ मेरी आंसुओं की आग, इस कसम आपका दामन न जल पड़े. इस तरह पी रहा हूँ मैं हंस हंस के आशिके गम, यूं दूसरा पिए तो कलेजा माझं नाही मला आवडलेलं गजल हिंदीमध्ये स्टार्ट नाम मात्र बदनामीची ती माझ्या चर्चाच फार झाली, खंत याचीच मजला ती व्हावी तशी न झाली. अवसान घातक्यांशी जमले कधी न माझे, विश्वासघातक्यांनी शिरतोडलेच माझे. दोष मी देऊ कुणाला, कापणारे दोस्त होते, भोवताली आपता आले, मांस माझे स्वस्त होते. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, बारम्मा 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 बारम्मा, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, नाम मारी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा. पवार सर, आणखीन एक माझा असा प्रश्न आहे तुम्हाला की संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली, बरोबर. आज त्यांचे अभंग मुखोद्गत आहेत सगळ्यांच्या. वारकरी संप्रदायाची माणसं त्याला वेगवेगळ्या चाली लावून म्हणतात, हे तर आपणाला माहितीच आहे. आणि सर्व संतांच्या जे अभंग आहेत त्या अभंगाचं निरूपणही केलं जातं आणि अर्थात त्याविषयी त्याचं गायनही केलं जातं अतिशय सुंदर आवाजात. हे आपण नेहमी भजनी मंडळात वगैरे गेल्यानंतर आपल्याला कळतं. मग मला सांगा, आजच्या कवीची एखादी तरी कविता
दुसऱ्या माणसांना माहीत असायला हवी की नको, आणि नसेल तर मग काय उपयोग होणार आहे या सगळ्या साहित्य प्रवासाचा? माहीत असायलाच हवी. असं सकस लिखाणच तुम्ही केलं पाहिजे. असंच सकल लिखाण केलं पाहिजे. आता माझ्या वडिलांचं गाणं आहे 55 सालचं गाणं आहे. बर. सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले. हे 55 सालचं गाणं अजूनही लागतं. 70 वर्ष होत आले. 350 वर्ष झाले. तुकोबा महाराज आणि जगद्गुरु तुकारामाचे अभंग आहेत. हे अक्षर वाङ्मय आहे. हो. आजचं काय त्याला अक्षर कोणाला काय म्हणतं, अक्षर म्हणजे लोकांना काय वाटतं, सुंदर अक्षर काढलं म्हणजे त्याला अक्षर वाङ्मय म्हणतात. तसं नाही आहे. जे शेअर होत नाही, जे टिकतं त्याला अक्षर वाङ्मय म्हणतात. आणि तसं लिखाण कमीत कमी आपण तसा प्रयत्न तर केला पाहिजे. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. वा 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 वा. नवा चेहरा तू ये रे पाखरा, माझ्या गामाच्या लेकरा, मनगटाच्या पंखाने तू मार आकाशात चक्रा. चेहरा मागतो चेहरा, गामाला नवा चेहरा. चेहरा मागतो चेहरा, गामाला नवा चेहरा. जमते का बघ राजा, जमते का बघ उद्योगा, तळव्यावर घे गामाला, गामाचा उजेड सारा. चेहरा गामाला नवा चेहरा. चेहरा मागतो चेहरा, गामाला नवा चेहरा. आम्ही श्रमाचे पुजारी, गाव आमची जीवनधारा. आम्ही श्रमाचे पुजारी, गाम आमची जीवनधारा. गाम सूर्यांची तलवार, गामाचा उजेड सारा. चेहरा मागतो चेहरा, गामाला नवा चेहरा. चेहरा मागतो चेहरा, गामाला नवा चेहरा. कवी प्रभाकर वाघोले आपली ही कविता आज कविराज उद्धवजी कानडे यांना आपण सारेजण मिळून अर्पण करूया. हो, क्या बात आहे. कलरली घास घेतला एक, आणि तो गावाकडे नेला तर तेवढी तिथंच गेली जाईल. त्यानंतर सगळी माणसं म्हणायला लागली की आता कार्यक्रम रद्द करायचा, म्हणजे आपली बॉडी सगळी. फार विचित्र झालं. तर मी म्हटलं कार्यक्रम रद्द नका करू, तुम्ही सर्वांनी कार्यक्रम करा. आई गेलेली, कारण आई गेलेली आहे. आईचीच इच्छा होती की बाबा रे तू करतोय, योग्यच करतोय. आणि माझे आता सगळे भाऊबंद आलेले आहेत, नात्यातली लोक आलेली, हीच नावं ठेवणारी लोक होती की हा लष्कराच्या भाकरी बसतो, मी जी करतो ती त्याला नाव ठेवणारी होती. पण आई काय म्हटली माहिती का, ज्या वेळेला मला महाराष्ट्र कामगार भूषण पुरस्कार राज्यपालांचे असते एकच बोला 2001 साली मुंबईला, त्यावेळेला आईला घेऊन गेलो आणि आईच्या पायापाशी ठेवला मी राज्यपाला, घेतला आणि आईच्याच परस्पर्श. तर राज्यपाला ते पाय लागले, काय म्हटलं आईची इच्छा आहे म्हणून मी सगळं करतोय. आई म्हटली, आई म्हटली तिला ते पंतप्रधान राज्यपाल असं काही समजत नव्हतं, तिला काही समजत नव्हतं. त्यामुळे ती गावली माझ्या लेकाचा सत्कार राजाच्या हस्ते झाला ना, मला काही नाही कोणी नाव ठेवलं काही नाही, माझे पोरं चांगलं करतो आणि ही तिची इच्छा, मी जे करतोय ते चांगलं भावना. हा, म्हणून मी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, शब्द हे आमुच्या जीवींचे जीवन, शब्दे धन वाटू जनलोका. आता त्या संतांनी 400 वर्षापूर्वी या गोष्टी सांगितलेल्या आहेत की शब्दे धन वाटू जनलोका. मग आता हे शब्दांचं धन कवींनी भविष्यामध्ये किंवा लेखकांनी भविष्यामध्ये कशा पद्धतीने, आज बदलतं जग आहे, 21वे शतक आहे, आपण काय लिहिलं पाहिजे अचूक आणि काय नक्की केलं पाहिजे कवी लेखकांनी, याबद्दल अगदी थोडक्यात सांगा. तुम्ही अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारला. शब्दाचे धन हाच शब्द लोक विसरून घेतात. त्या शब्दाचं पीक झालेलं आहे आणि वारेमाप पीक लोक काढू लागलेले आहेत आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे. सातत्याने लिहिण्यापेक्षा कसदार लिहिलं पाहिजे. वा 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 वा. कसदार लिहिलं पाहिजे हा शब्द खूप आवडला आणि
खूप खूप धन्यवाद या ठिकाणी आलात आणि आपण आपलं विचार या ठिकाणी व्यक्त करू शकलात, त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. नाही वेगळे म्हणजे एका कमिटीत काम करतो वगैरे मित्राला वेगळी व्याख्या. मला आयुष्यात मला 3च मित्र आहेत. ते उद्धव कानडे ते वारले 2 नंबर 3 नंबर, त्यात एक गेले. आता काल दिसतं झालं ते म्हणजे कशी अटॅचमेंट असते बाबा. तर म्हणून म्हटलं मित्राची व्याख्या नारायण सुर्वे आम्हाला म्हणायची. त्यांनी मला एका पुस्तकामध्ये प्रस्तावना लिहिली मित्रवर्य. ते सगळं दिल्यानंतर सर ते म्हणले माझा मित्र नाही. तुला असं वाटतं का मला की तुझं वय कमी माझं जास्त, त्याला मित्राला वयाचा काही संबंध नाही काय मित्र. आणि दुसरं काही लिहू शकतो रे म्हणून, मित्रापेक्षा दुसरं काही लिहू शकत नाही तुला. त्याचा अर्थ मित्र चुरत नसतो रे, मित्र सावत्र नसतो. आपण असं म्हणतो का मानलेलं मित्र आहे, मानलेली आई सुद्धा म्हणतो आपण, बाप सुद्धा म्हणतो, पण मानलेलं मित्र कोणी म्हणतो. एक वेगळी अटॅचमेंट असते. मोहिमेचा फटका आता माझ्या कवितांनाही बसत आहे. तुझ्या स्वच्छता मोहिमेचा फटका आता माझ्या कवितांनाही बसत आहे. आउटडेटेड झालेली प्रत्येक गोष्ट तुला टाकाऊच वाटते. आउटडेटेड झालेली प्रत्येक गोष्ट तुला टाकाऊच वाटते. मग माझे काय? माझ्या वयाला इतकी वर्ष झाली, आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली, म्हणून काय सखे प्रत्येक गोष्टी एक सांगतो, एक प्रत्येक घरात आडगळ नावाची जी खोली असते त्यात थोडीशी जागा दे मला आणि माझ्या कवितांना. नावात काय आहे शेक्सपियरने म्हटले, त्यात थोडीशी भर माझी. अगं जागेत काय आहे? स्मशानात राहून लिखाण करणारे महाभाग आहेत म्हटलं इथं. त्या स्मशानाहून ही आडगळ निश्चित चांगली आहे. देशील का थोडीशी जागा मला आणि माझ्या कवितांना आडगळीत तरी? सारं ऐकून गहिवरून डोळ्यात पाणी आणून माझ्या गालावरून हात फिरवून तू म्हणाली. सारं ऐकून गहिवरून डोळ्यात पाणी आणून माझ्या गालावरून हात फिरवून तू म्हणालीस, अहो तुम्हाला तर माझ्या हृदयात जागा आहे आणि तुमच्या कवितांनाही, तेही जन्मोजन्मी जन्मोजन्मी. वा 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 वा. तुम्हाला चांगलं आरोग्य लावावं यासाठी तुझा सदिच्छा गैरसमज व्हायला नको. त्याचं स्वागत करायचं नाही. एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे मला. नवोदितांना प्रेरणा देण्याचं काम आत्ताच्या कवींनी केलं पाहिजे हे तर निश्चित बरोबर, परंतु त्यांचा प्रवास हा कसा काढावा आणि कसा अपेक्षित आहे तुम्हाला साहित्याबद्दल, की कवी, लेखक, साहित्यिक यांनी एकजूट होऊन कशा पद्धतीने कामं केली पाहिजे आणि त्यातून काय साध्य आपण करणार आहोत याबद्दल थोडं सांगितलं तर बरं होईल. नवकवींनी असो किंवा नवकथा लेखक असो किंवा नवकादंबरी लेखक, आजच्या काळामध्ये आपण पाहतो की विविध कुरघोड्या करून किंवा एकमेकांचे उणे दुणे काढून आणि वेगवेगळ्या ठिकाणी शिड्या लावून ते काम चाललेलं दिसतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपू आहेत, वेगवेगळे पेठी असतील, जाती असतील, धर्माचे असतील, प्रांतीय आहेत, भाषिक आहेत, बोली भाषांचे, असे वेगवेगळे कंपू आहेत आणि त्या कंपूमध्ये लोकांनी परीघ बनवलेत आणि त्याच्यामध्ये आपली आपली माणसं निवडून त्या माणसाला पुढे न्यायचे आणि गुणवत्ता असून सुद्धा एखाद्याला डावलत जायचं किंवा त्याला जाणीवपूर्वक बाजूला सारायचं हे होत आहे. आणि हे कुठेतरी शोभणारं नाही लिहिणाऱ्यांना आणि लिहितं करणाऱ्यांना सुद्धा. याला प्रत्येकाने आळा घातला पाहिजे. हा आळा जेव्हा पूर्णतः घातला जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने मराठी साहित्याला लिहिणाऱ्याला, म्हणजे कविता लिहिणार असो, गद्य असो, पद्य असो, त्या सर्वांना खरा न्याय मिळेल आणि त्याच्याही पेक्षा वाचणाऱ्यांना मिळेल. कारण त्या सर्व गोष्टीतून लिहिणारा माणूस वाचणाऱ्यांपाशी कधी पोहोचतो जेव्हा त्याचं नाव होतं. पण एखाद्या चांगल्या लिहित्या हाताला जेव्हा डावललं जातं तेव्हा त्याचं साहित्य आपोआप कमी लोकांपर्यंत पोहोचतं आणि त्याची म्हणावी तितकी कदर होत नाही. आणि खरं तर तो त्या वाचकांवरती पण अन्याय असतो. म्हणजे सकस लिखाण, सकस साहित्य जाणीवपूर्वक डावलं जातं आणि कुठेतरी त्या मानाने तुलनेत कमी असलेले साहित्य पुढे आणलं जातं आणि याच्यामागे डावपेच असतात. पण हे कालानुक्रमे ते कधी ना कधी उघड पडतात आणि सोनं हे झळाळल्याशिवाय राहत नाही. आम्ही छान छान आणि सोन्याची खाण आमच्या शेजारी छान छान छान.
कवितेचं शीर्षक आहे नवा नाद. हल्ली मला एक नवा नाद लागला आहे सर. हल्ली मला एक नवा नाद लागला आहे. नवाच म्हणजे प्रश्न तुम्हाला पडलाच असेल नाही का? हो, उत्तर देतो ना. मी रोज नित्यनेमाने वृत्तपत्रे वाचतो. आपण म्हणाल यात काय नवीन? वृत्तपत्रे वाचतो म्हणजे त्यातल्या निधन वार्ता ज्या एका कॉलममध्ये येतात त्या मनापासून वाचतो. निधन वार्तेत त्या माणसाचा मृत्यू कितव्या वर्षी झाला हे मी आवर्जून पाहतो. 35, 48, 50, 70, अगदी 90 पार केलेले. याचा तुमच्या त्या खुळ्या नादाशी काय संबंध आहे ना भाऊ? मी आहे सध्या 65 वर्षाचा. म्हणजे नदीच्या पैलतीरावरून येऊन पोचलोय याची मला सतत जाणीव करून देतात या निधन वार्ता. बरं बा, मला अकाली गेलेल्यांचं दुःख वाटतं आणि दीर्घ जगलेल्यांचा हेवा. फक्त दुःख आणि हेवाच वाटतो? नाही, बोलण्याचा विपर्यास करून घेऊ नका. एवढं आयुष्य देवानं दिलं याचा आनंद वाटतो. आणि शिल्लक किती राहिले याचा उगीच अंदाज बांधतोय मी या निधन वार्ता पाहून. या असल्या विचारांनी काय साधणार आहात तुम्ही? खूप साधायचे, खूप जोडायचे, खूप सांगायचे, जीवनाचं सार्थक करायचे. वेळ कमी आहे, कामे जास्त आहेत. घड्याळातील काट्याप्रमाणे या निधन वार्ता मला काळ घाम वेगाची जाणीव करून देतात. आणि मग मी झटकन उठतो परत नित्य नव्या जोमानं, नित्य नव्या कामाची ऊर्जा घेऊन. म्हणूनच मित्रा, मला हा नवा नाद खऱ्या जीवनाची साथ वाटतो. खऱ्या जीवनाची साथ. वा वा वा. माधव पवार सर, तुम्ही आत्मपूर्ण कविता करता हे तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तुमच्या कवितेमध्ये वास्तवतेचं अतिशय सुंदर असं रूपक असतं आणि खरं जीवन माणसाने कसं जगलं पाहिजे हे तुमची काव्यरचना सांगते. तर तुम्ही नवीन कवींना काय संदेश देऊ शकता हो या परिस्थितीमध्ये? आता हल्ली जे कवी उठतात आणि रोज 2 पानं कविता करतात, रोजच्या रोज कविता पाडतात, या संदर्भात तुमची काय मतं आहेत ती जे आम्हाला कळली तर फार बरं होईल. एका कवीने दुसऱ्या कवीला नावं ठेवू नये असं अशापैकी मी कवी आहे. येस 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 चांगलं. अधिकारही मला नाहीये. नाही, आपण त्याबद्दल नाही बोलणार. काय सांगतो मी, ज्या वेदना कविता करताना प्रतिभावंत कवीला होतात त्याच नवकवीनं देखील होतात. प्रत्येकाचं लेकरू वेगळं असतं. कुणाचं कुरूप असतं, कुणाचं चांगलं असतं, कुणाचं सद्गुणी असतं. त्यामुळं प्रत्येका लेकरू आपल्याला आवडतच ना प्रत्येकाचं. तर म्हणून मी असं शक्यतो असं कुणाला कॉमेंट्स करत नाही मी, कारण त्या प्राथमिक अवस्थेतनं मी पण गेलेलो आहे. तर ते आणि वडीलच कवी होते माझे, त्यामुळे वडिलांनी काही संस्कार दिलेले आहेत की विनाकारण नावं ठेवायचं नाही कोणाला, आणि तो अधिकार आपल्याला नाही असं मला वाटतं. आपली कविता ही आपलं अपत्य आहे असं आत्ता सदा फुले मामा पण म्हणाले की आपलं अपत्य असतं ते. आणि मग ते अपत्य ज्या वेळेला तुम्ही अपत्याचं नाव, स्वतःच्या अपत्याचं नाव स्वतःला माहिती पाहिजे आणि स्वतःची कविता आपल्याला स्वतःला म्हणता आली पाहिजे. परंतु कवी हल्ली मोबाईल घेऊन कविता म्हणतात, याबद्दल तुमचं काय मत थोडी सांगा आम्हाला. नाही, मोबाईल घेऊन म्हणायला नाही पाहिजे खरं म्हणजे, किंवा कागद घेऊन म्हणायला नाही पाहिजे. बरोबर आहे. कविता मुळात गेय एक प्रकार आहे, तो ठराविक साच्यामध्ये. वृत्त छंद बिंद सोडा, मुक्त छंदाला देखील एक छंद आहे. मुक्त छंद म्हणजे मुक्त काही करायचं नाही, 2-2 पानाची असं कविता. कविता मुळात सेंट्रिफ्यूज केलेला प्रकार आहे. कुठले सेंट्रिफ्यूज म्हणजे आर्क पाहिजे, त्याचा आर्क पाहिजे, कवितेचा आर्क पाहिजे. नाहीतर मग काय ते स्पष्टीकरण करायचं, सांगायचं, ते काय म्हणजे पटतच नाही मला, म्हणजे मला पटत नाही. म्हणून मी कुठल्याही कवितेला, कधी कधी माझ्या कवितेला नाव पण सांगत नाही, मी डायरेक्ट कविता चालू करतो, दादांना माहिती आहे. आणि लोकांचा प्रतिसाद मिळतो हे आपलं भाग्य म्हणायचं. बाकी काय, आपण मोठं नसतो. जब तक बिका न था कोई पूछता न था, अच्छा जी, तुमने मुझे खरीद के अनमोल बना दिया. वा 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 वा. आपण मोठं नसतो, हे लोकांनी मोठं केलेलं आपल्याला. मग त्यामुळे त्यांचं मन मोठं आहे असं मी मानतो.
आज आपण अतिशय या संपूर्ण महाराष्ट्रातील नामवंत असे कवी माधवजी पवारसाहेब यांच्या घरी आलेलो आहोत आणि आमच्याबरोबर पुरुषोत्तम सदा फुले, त्याचबरोबर शाहीर प्रभाकर वाघोले आणि मी आणि समीर गायकवाड लेखक कवी असे सगळेजण मिळून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. तर सदाफुले मामा, माझ्या कवितेची 2 ओळी मी पहिल्या सांगतो. तोंड भरून स्तुती करणाऱ्यापेक्षा दोष दाखविणारा आणि निराकरण करणारा मित्र मला हवा आहे. माणसातला सगुण माझा खरा मित्र आहे. मग माधवजी पवार हे कशात बसतात हो? माधवजी पवार यांना ज्यांनी ओळखलं त्यांच्यात बसतात बरं का. त्यांना बरं का कवितेच्या माध्यमातून, साहित्यिकाच्या माध्यमातून बरं का आणि समाज माध्यमातून लोकांनी त्यांना अनेक दृष्टीने पाहिलं. काय अनेक माध्यमांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांच्या जवळ आले आणि आयुष्यभर जी माणसं खऱ्या अर्थाने कविता जगतात, कविता आत्मसात करतात, ज्याला कविता कळली त्यालाच अधिकार आहे लोकांना कविता सांगायचा. नाही तर आजकाल काय होतं माहिती, कोणी उठतं आणि कविता आपण लोकांना सांगतो माझी कविता अशी आहे, माझी कविता ऐका. ते कधीही आग्रह करत नाही माझी कविता ऐका म्हणून. त्यांना सांगावं लागतं तुम्ही आम्हाला आमची कविता सांगा. नाही, ही छान गोष्ट आहे. परंतु आज माधव पवार ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने पाठांतर असलेली कविता म्हणतात, असे आजचे कवी म्हणताना दिसत नाही आहेत. तर पाठांतर होण्यासाठी किंवा आपली कविताच आपल्याला पाठ असावी ही जी भावना कवीच्या मनात असायला पाहिजे ती आज नसते. याबद्दल तुमचं काय मत आहे सर? मी दादांना मागे पण स्पष्ट सांगितलं की कॉम्प्युटरमध्ये रिइंडेक्सिंग नावाचा प्रकार असतो. म्हणजे की कॉम्प्युटर आपण ते बटन दाबलं की ते ठराविक फाईल तो ओपन करतो आणि आपल्याला दाखवतो. बरं. पण दादांच्याकडे ती अद्भुत दैवी देणगी आहे. ते मोठ्या दादांकडून आले असेल, पण यांची स्वतःची ते स्किल आहे असं मी यांना नेहमी म्हणतो. ते भलेही वडिलांना त्याचं श्रेय देत असले, पण ही एक अद्भुत गोष्ट. पण हे कुणाला शक्य होते? ज्याची कविता काळजातून आलेली असते त्यालाच ते माहीत असतं की, आणि ते बरोबर त्या क्षणी ती कविता न चुकता बिनचूक संदर्भासहित सांगतात आणि त्याला पाल्ला लावावं लागत नाही. 2 वेळेत उत्तर देऊन मोकळे होतात आणि त्यांची कविता त्यांच्या इतकीच बोलकी आहे. एकदा मी त्यांनाच विचारलं होतं की माधवराव, तुमच्या सगळ्या कविता पाठ असतात, नवीन कविता असल्याने तुम्ही झटपट कागद न घेता लगेच तुम्ही सांगता. एकदा मला फोन केला तर त्यांनी काय सांगितलं की आपलं मूल जन्माला येतं, बरोबर, आपल्याकडे वाढतं, आपल्याला माहित असतं ते आपलं मूल, कोणी सांगायचं असतं की तुझं मूल आहे. बरोबर आहे. कविता ही पाठांतर करायची गोष्ट नाही. कविता पाठांतर करायची नसते, ती आतून आलेली असते, ती बाहेर पडत असते. काय जो कविता जगतो ना त्याची कविता पाठ करावं लागत नाही. मौना मदली तृप्ती कळता पुरी लाजून गेल्या, प्रणय सुखाचे स्वप्न उराशी घेऊन साऱ्या आल्या. विठ्ठलराव म्हणले मौना मधली तृप्ती. काय वाक्य दिला म्हणजे तू? एक किस्सा सांगतो सर की मामांची नाही का आई वारली होती. आई वारल्यानंतर त्या दशक्रिया विधीला मी गेलो आणि असं ठरलं होतं आमचं की म्हणजे मामांनीच आधी अरेंज करून दिलं होतं की या वर्षीचा छावा कवी पुरस्काराचं वितरण करण्यासाठी विठ्ठल वाघ येणार आहे. मी त्यांना तुमचं नाव सांगितलं. तर त्यांनी मला म्हणजे इकडे एक अंक इथं बसलो आम्ही म्हणजे कुठं जिथं दशक्रिया विधीचा घाट असतो तिथे आम्ही 2 जण बसतो. आता बसल्यानंतर काय झालं की तिथं चाललं होतं पिंडदाराचं काम. सगळं ते हे करत होते, सगळे दुःखी कष्टी सगळी माणसं चालू काम. आणि मला काय म्हणावं वाघ सरांनी म्हणले तू कवी आहे ना? म्हणलं हो. बरं चल एक कविता म्हणा. इथं बरं का त्या जागेवर कविता म्हणायला लावणार कसं वाटतंय ते बरं का की त्या जागेवर मला. पण मनात म्हटलं आपण स्मशानभूमीमध्ये कवी संमेलन घेतलंय ना, हरकत नाही. पण ते म्हणले
जरा म्हणजे कोणाला कळणार आहे आपण दोघं जण, तू माझ्या कानाजवळ कविता म्हणतो बरं का, आपण जसं काय बघतोय ते सगळे कार्यक्रम असं करून दोघं जण असं बघतोय आणि मी ऐकतोय. मग मी म्हणली बाबा तिथे कविता. मग मला काय म्हणावं त्यांनी ती सगळी कविता ऐकून झाल्यावर, आता मी नक्की येणार बरं का, आता येणार, मला आता कळलं की तू खरंच व्यवस्थित कविता करतो. ओके म्हटलं विठ्ठल डेंजर माणूस आहे, हो, फार डेंजर आहे. बरं का, फार व्यासपीठावर खाली उतरवते. हो हम्म. प्रास्ताविक पहिलेच सांगतात हा. "ए, बंद कर बंद कर बंद कर, याला ओढणार खाली." किती का मोठा कार्यक्रम असतो ते कोण का असं तिथं मग. हो. आता बघा, ज्या वेळेला कवी समाजावर बोलवतो त्यावेळेला सूत्रसंवादक नाव सांगतो त्याचं, सुरेश कंक आता कविता सादर करतील त्यांची. तिथे गेल्यानंतर त्यांनी जास्तीत जास्त काय सांगावं, शीर्षक, कवितेचं शीर्षकाच आहे. तो गेलो सांग, मी सुरेश कंक, हा. माझ्या कवितेचं नाव असं असं आहे. हा. म्हणजे असं ते त्यांना मी आवडतं. इकडून आलेलो आहे आणि खरंय, मी तिकडून आलो आहे आणि माझ्या कवितेचा आशय असा आहे. मग आशय सांगितलं, मग पुढे कशाला कविता सांगायची? आशय लोकांना कळतो ना, तो कवितेतूनच कळला पाहिजे. कवितेतून कवितेतून तुम्ही आता कशी मगाशी एक शब्द बोलले, लिहिण्यासारखा शब्द होता ना तो, मग असं आलं पाहिजे ना. हा. नाहीतर मग ते हळूच म्हणणार, अरे तू कादंबरी वाचन करतो का कविता आहे, कविता बोलतोय असं म्हणणार. थोडा भारी चिमटा आहे. नाही नाही लिहिलं सुद्धा हा, ते मी अजून आणि असा गुपचूप मध्ये नाही जाणार, त्याला सांगून जाणार सांगून जाणार. आणि लिहून जाणार. मी त्यांना म्हटलं सुद्धा, तुम्ही प्लीज असलं परत लिहू नका आणि बोलू नका. ते बोलणारे बोलले तुमचं आयुष्य वाढत आहे. ते आतून येतं, आपण लिहायचं म्हणून लिहित नाही, लोकांचं प्रेम असल्यामुळं. नाही नाही, शाश्वत नाकारताच येणार नाही ना. कोणी म्हटलं काय, लिहिलं काय, काय काय. कविता ही अक्षर गर्भातूनच आहे, हा. ती वरवर येऊन उपयोग होत नाहीतर नाही. सासा म्हणजे लिहित नाही मी काय. आणि कविता ही शाश्वत असावी की जी पुढच्या 10 पिढ्यांपर्यंत नाही का ती मृत्यूदाय पावली नाही, पाहिजे. कमीत कमी स्वतःला आत्मसमाधान देणार तर असावी. हा बस बस, ते तर फार महत्वाचं. हे पिढ्या नंतर बघू. स्वतःला तर कमीत कमी वाटली पाहिजे, बाबा लिखाण आपल्या हातून बरं झालेलं आहे. नाहीतर आता हल्ली मास्तर कविता फार तकडं लिहिले हे जातात. आता न बोललेलं बरोबर. स्वतःसाठी लिहावी कविता ही, आपण हा. स्वतःसाठी लिहावी. नंतर ती कविता आहे ना, नंतर ती समाजाची. हो, अगदी बरोबर, अगदी बरोबर. स्वतःसाठी पाहिजे, आपल्याला पटलं पाहिजे. आणि अभ्यास तर अजिबात नाही. आता आजकालचे कवी जर न बोललेलं बरंच मला मागच्या वेळेस ते काव्य संमेलनात जे गझलवाले लोक काय काय करतात, काय भयंकर सगळं. ते जास्त गझलचं थोडंसं आता. आता माझे 2 शेर आधी म्हणतो म्हणून 8 शेर म्हणतो. हो. आता मी गजल म्हणतो. हो. मला माहित नसतं ना काही नाही. ते ऐकायला नको, ते बघायला नको म्हणतो मी. प्रत्येक विषय ते गझलमध्ये अर्धवटच सोडला जातो आणि पुढे जातात. अर्धवट सोडतात तर पुढचा टॉपिक. काय अवघड झालंय फार. जिलेबी टाकले आणि 100 कवी विकसतात का कुठं? ते गझलचं तर असं झालंय की एखाद्या माणसाने जर समजा प्रयोग करून म्हणून एका लिहायला घेतली ना गझल, हा, तर त्याच्यात चुका काढणारेच फार लोक असतात. किंवा त्याला व्यवस्थित नाही का गुपचूप नाही का व्हॉट्सअपवर समजून सांगतील की बाबा तुझे नाही का हे रोषदर्शन जाहीर करतात. तर ते जाहीरच सांगत बसतात. मग तो माणूस नाही का खचून जातो. तो म्हणतो काय करायचं आपण म्हणून म्हणलं की नाव उमेद करणारा समीक्षका करता माझी कविता अजिबात नाही आहे म्हणली नाही की विकास आहे. मीटर मध्ये लिहित कमी मीटरमध्ये लिहिलं तर मजा येते आणि ते गेय पण होतं आणि गेय करण्याची ताकद पाहिजे. आता ती कमी जे गीत लिहिलेलं आहे, तुझ्या आषाढाची याद नित्य हृदयी जागते, तुझ्या आषाढाची याद नित्य हृदयी जागते, आत्मा ठेवून या जागा काया निवांत झोपते. ते कुणाला सुचेल. आणि बरं का मला ते हल्ली एक झालं, 2 ओळी कविता म्हणायची परत त्याचा अर्थ सांगायचा. काय तर का अवघड आहे, अजून अवघड आहे. कवितेचा अर्थ आपले नाही आकाशवाणीवाला मला सुद्धा बघा भामठा माणूस सर्व एक कंपू गोळा केला होता. 2-2 ओळीच्या कविता करून 10 मिनिट बोलायचं त्याच्यावरती. ते काहीतरी श्रीकांत सुनील आकाशवाणीचे शिंदखेडे. 2 ओळीच्या कविता. तिसरा एक प्रकार आहे बरं का, कवी संमेलन असलं ना किंवा कार्यक्रम असला ना, एखादा कवी निवडलाय तो काय करतो बरं का, त्याचे 10-12 लोक घेऊन येतो, पब्लिकमध्ये बसतो आणि तिथूनच बरं तो कवी स्वतःचा असला ना, क्या बात आहे. त्याने 1-2 ओळी तरी म्हटलं क्या बात आहे. काय काय बात आहे, काय म्हणजे ते
अरे काय चाललंय तुमची भयंकर भयंकर. म्हणजे संयोजक म्हणून आम्हाला इतकं दुःख होतं त्याचं की आपण हे कशासाठी करतो काय करतोय. आणि काही कवी काय करतात की आता त्याने जी कविता लिहिलेली आहे ती खरं म्हणजे त्याने नाही का सादर करणं याला फार महत्व आहे. कारण समोर बसलेल्या रसिकांना नाही का ते सगळं कळत असतं. ऑलरेडी कवितेतलं कळणारीच बसलेले असतात खरं म्हणजे. तर तो काय करतो, माझ्या कवितेचा आशय हा आहे हे आधीच सांगून मोकळं. हो. मग ती कविता ऐकण्यात काय मजा लागते खाली. पॉईंट करेक्ट आहे. तर ते असे बऱ्याच अडचणी असतात कवींच्या. पण आता आपण काय म्हणतो, सौंदर्याचं वर्णन करून एखाद्या सुंदरीला समोर उभं करणं काय अर्थ. 4 पाटी कविता असावी, 5 पाटी कविता असावी. अरे बापरे. आणि मग एका संयोजकाने काय केलं की एका कवीची कविता थांबवली. तर त्याला इतका राग आला त्याने फेसबुकवर भरपूर लिहून मोकळं. विठ्ठल बागच पाहिजे तिथं. मग तिथं दादाने कार्यक्रम ठेवला होता. तर मी व्यासपीठावर गेलो निमंत्रित म्हणून. त्यावेळेला आईवळी मला काय म्हणले, विठ्ठल बाग माधव गेय कविता म्हण. त्यांच्या गेयवर फार जोर असतो. फमो म्हणालेले अरे असं कसं काय म्हणतात आईवळी. काय करतो माधव, घ्या म्हणतो. पाणवठ्यावर पुरी आल्या साऱ्या गोऱ्या गोऱ्या. पण करायचं मध्येच. पाणवठ्यावर पुरी आल्या साऱ्या. माधवजी, एक छोटा प्रश्न शेवटचा. आत्मीयता, प्रेम, माणुसकी, सद्भाव ह्या गुणांशिवाय काव्य होऊ शकते का? अजिबात होत नाही. आत्मीयता तुम्ही सांगितलेले सगळे गुण पाहिजेत. पण सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणे हा महत्त्वाचा गुण आहे. स्वयंची तेजो निधी भास्कर जो, स्वयंची तेजो निधी भास्कर जो, तत्ग्रही दीप जळो न जळो. सूर्या उष्णतेचा गोळ्या त्याच्या घरी दिवा लागला काय नाही लागला काय फरक पडत नाही. स्वयंची तेजो निधी भास्कर जो, तत्ग्रही दीप जळो न जळो. जय जानले निजरूपाला, वेद तयाशी कळो ना कळो. कसा ओळखायला शिकलं पाहिजे. वेद गीत नंतरच्या गोष्टी सगळ्या सगळं गफलत झालेलं आहे. हा, तुमच्या या विचारावरून मला एक कविता आठवते. हो. 4 पैशाच्या पणतीला तेल घालू किती वेळा. कसा आकाशी तळपतो सूर्याचा तो तेज गोळा. असं माणूस परमेश्वर शोधायला निघतो आणि जो सूर्यनारायण अखंड जगाला प्रकाश देतोय. आपली ट्यूबलाईट ही फक्त आपल्या 10 फुटाच्या घराला देते आणि अख्ख्या जगाला प्रकाश देणारा सूर्याला जर देव मानत नसतील माणूस तर थोडं अवघड होणार आहे. आणि मला असं वाटतं साहित्यातले जे लेखक कवी आहेत त्याच्यातले जे चंद्र सूर्य आहेत त्यांना मानणं आणि त्यांचे विचार अंगीकारणं हीच खरं तर आजच्या काळाची फार मोठी गरज आहे. माधवराव, आपण अतिशय छान आणि समर्पक उत्तरं दिलेली आहेत. आणि आज तुमच्या घरी तुमच्या वास्तूमध्ये आज तुमचं डायलिसिस झालेलं असताना सुद्धा प्रचंड आनंदाने आपण ही जी आमच्याशी संवाद साधला आणि ताईंनी पण आमच्याशी हा संवाद साधण्यासाठी एक आम्हाला त्यांच्या घरातला पाहुणचार देण्यासाठी या ठिकाणी खरंच छान वाटतं आहे. आज आम्हाला की असं वाटतं आहे की सोलापूर नगरीमध्ये आलो आणि माधवराव पवारांना भेटलो आणि अर्थात समीर भाऊंनाही भेटलो. याचा फार आनंद वाटतो. पुरुषोत्तमजी सदाफुले, आपणही या निमित्ताने आपल्या काही जुन्या आठवणी सांगितल्या याबद्दल धन्यवाद. आणि एक शेवटचा प्रश्न आमच्या शाहिरांना विचारतो. तुमची ऊर्जा कोण? बरं का. तर आणखीन एक प्रश्न विचारतो तुम्हाला. शाहीर, आपण शाहीर आहात. आपण शाहिरीच्या अंगाने लेखन करत आहात, कविता करत आहात, या सगळ्या गोष्टी करत आहात. तर हा शाहिरीचा ढंग आजच्या काळामध्ये कमी होताना दिसत आहे. शाहीरच कमी होत चाललेले आहेत. तर परंपरागत हे जे शाहिरीचं कवनं गायली जातात पूर्वापार काळापासून तर आत्तापर्यंत, तर तुम्हाला ही शायरी करण्याची कधीपासून आवड निर्माण झाली? खरं म्हणलं तर शायरी ही एक प्रोत्साहन देणारी कविता आहे. आणि ज्या वेळेस पूर्वी लढाई होत होत्या राजाच्या
त्यावेळेस पहिला पोवाडा म्हणला जायचा आणि त्यांच्या अंगात ते रक्त शहारे तयार व्हायचे, शहाऱ्यातून झालेली ती शायरी आणि ते बिनधास लढायचे आणि प्रत्येकाला प्रोत्साहन मिळावं, त्याच्या अंगामध्ये स्फूर्ती मिळावी ह्या उद्देशाने मला पोवाडा आवडायचे. तसा पोवाडा आवडायचा माझा जास्त संबंध कधी आला तर मी सैन्यामध्ये काम केलं, तिथं बंदूक चालवायला शिकलो, नंतर कारखान्यामध्ये काम करायला शिकलो, तिथं हातोडा चालवायला शिकलो आणि नंतर त्याच्यामधून आम्ही नारायण सुर्वे यांच्या सानिध्यात आलो. त्यांनी कामगार साहित्य संमेलन पुण्यात केलं, त्या पहिल्या कामगार संमेलनाला मी हजर होतो आणि सुर्वे सरांनी आमच्या हातात लेखणी दिली. ती लेखणी आम्हाला इतकी आवडली की आम्ही त्या लेखणीमध्ये दंग झालेलो आहोत आणि एकच माझी परमेश्वराला मागणी आहे की कोठे चिमुकले बालक रडते, कोठे शोके कुटुंब पडते, त्वरित तयांना रिजवा याते, द्या प्रभू माझं अवदान, प्रभू माझं अन्य नको वरदान, अशी मी परमेश्वराला कायम प्रार्थना करत असतो.